नमस्कार. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. साताऱ्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा हा 91.42 टीएमसी वर पोहोचलाय. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी नदीकाठच्या गावांना भेट दिलेली आहे. कोयना धरणाचं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं नामकरण झाल्यानंतर प्रथमच जलाशयाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतलाय. धरणातून सध्या तब्बल 24,908 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना नदीकाठच्या गावांना भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली. पाणी पातळी वाढली असली तरी सध्या कोणत्याही गावाला धोका नाहीये अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर पाणी पातळी आणखी वाढल्यास प्रशासन मात्र अलर्टवर असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. येताना मी संपूर्ण नदीकडेची जी गाव आहेत त्यांची पाहणी करत आलेलो आहे. पात्रामध्ये पाणी वाढलेलं आहे, परंतु असा धोका कुठल्याही गावाला पोचले नाही. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आम्ही सतर्क आहोत. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आमचे पदाधिकारी सतर्क आहेत. त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की पाण्याची पातळी नदीतली वाढल्यामुळे एखाद्या गावाला जर तिथं पाणी गावामध्ये येण्याचा धोका असला तर तात्काळ अशा कुटुंबांचं स्थलांतरित करण्यासंदर्भात त्यामुळं परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.